नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा, माझे व्हिडिओ नेहमी बघत राहा. काही सजेशन असतील, व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट करत राहा. तर आपण चाललोय, आज मी तुम्हाला दाखवते आमच्या गावातली होळी. तर बऱ्याच ठिकाणी कोकणात ज्यावेळी शिमगा येतो, होळीचे हे 5 दिवस असतात, तर सगळीकडेच वेगवेगळ्या प्रथा असतात. तर तुम्ही पश्चिम कोकण म्हणजे जसं की रत्नागिरी, खेड, चिपळूण वगैरे त्या साईडला तुम्ही जर पाहिले असतील तर बरेच रील्स किंवा व्हिडिओ बघितले असेल तर खूप मोठी पालखी वगैरे नाचवली जाते. तर प्रत्येक ठिकाणी तसं नसतं. आमच्या कोकणात म्हणजे इथे आमच्या तळ कोकणामध्ये अशी प्रथा नाही आहे अजून पालखी वगैरे. आणि मुळात मी स्वतः कोकणी असून पालखी वगैरे कधी पाहिलेली नाही आहे. हां, आमच्याकडे आंब्याचं झाड तोडलं जातं, ते तोडून त्याची होळी वगैरे आम्ही ती उभारली जातो, ते मी सगळं बघत आली आणि आज मी तेच तुम्हाला दाखवणार आहे. आणि जसं तुम्ही कोकणामध्ये अगदी थोडं अंतर कुठे जाता पुढे, तशा तिथल्या पद्धती, रीतिरिवाज पण बदलत जातात. त्याच्यामुळे कोकणात मला बऱ्याचदा, मी शहरात राहते तर मला बऱ्याचदा सगळे विचारतात, शिमग्याला गावी जायचं नाही आहे का, होळीला गावी जायचं नाही आहे का. तर असं तर गणपतीला आम्ही सगळेच गावी येतो, पण जसं मी म्हटलं मोठे उत्सव नसतात होळीला सगळ्याच ठिकाणी, तसं आमच्याकडेही अगदी असा मोठा नसतो, पण जे काही आहे ते खूप आनंदाचं असतं. तर आमची जी वाडी आहे ती एक म्हणजे गाव असं आमचं खूप मोठं आहे, पण प्रत्येक ठिकाणची एक अशी वाडी असते. आणि वाडी म्हणजे काय, तर आमची घरं अगदी 1-2 मिनिटाच्या अंतरावर प्रत्येकाची घरं आहेत. आणि आमच्या शेजारचे दिल्ली काका आहेत, त्यांच्या घरी आमची होळी असते साजरी. तर चला आज आपण त्यांच्या पहिले घरी जाऊया, मग आपण होळी तोडायला जाऊया, मग ते सगळं जे काही पुढचं आहे ते पण बघूया. तर पूर्ण व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. हे आहे बिलियांचं घर. या माणसांमुळे आपल्याला उशीर झालेला आहे. सगळे पुढे गेलेत होळी तोडायला. हे बघा, हे सगळं जे सजवलेलं आहे आणि इथे आमची होळी असते. हा इथे होळीसाठी इथे खड्डा मारून ठेवलाय. फणस. तर आता आपण तिकडे पोचतोय, आपल्याला उशीर झालाय. तर अशा प्रकारे होळीसाठी एक आंब्याचं झाड निवडलं जातं. आम्हाला याला थोडासा उशीर झाला, त्यामुळे सुरुवातीचं चुकलं. पण जे झाड निवडलं जातं त्यावेळी तिथं थोडी पूजा केली जाते, गारणं घातलं जातं, नमस्कार करून मग त्या झाडाला तोडलं जातं. आणि मग ते झाड आम्ही होळी पेटवण्यासाठी आपले जे पुरुष मंडळी आहेत ते खांद्यावरती घेऊन ते होळीच्या ठिकाणी आणलं जातं आणि तिथे मग त्याची पूजा वगैरे केली जाते. होळी तोडताना इथे आम्ही बऱ्याचदा शिव्या वगैरे वापरल्या जातात. अगदी काही कोणी घाण शिव्या वगैरे वापरत नाही, पण शिव्या वापरल्या जातात. आणि कोकण म्हटलं की शिव्या आल्याच. आणि होळीच्या 5 दिवसामध्ये वगैरे बऱ्याच शिव्या घातल्या जातात, पण त्याचा कोणाला राग वगैरे नसतो, कारण ती कोकणातली परंपराच आहे. आणि ऑलमोस्ट बऱ्यापैकी लोकांच्या तोंडामध्ये ह्या 5 दिवसामध्ये शिव्या असतातच. समोरचाही रागवत नाही किंवा घालणारही रागाने घालत नाही. ती एक परंपरा आहे आणि एक आनंद वगैरे उत्साह म्हणून त्या शिव्या वगैरे वापरल्या जातात.
पाटण जाओ पाटण जायला आपण त्यांची आणलं असतं जोरा माझ्या खांद्याच्या वर थोडे लोडत नाही गोरा आता लोड अशा प्रकारे आमच्या गावातील होळी ही तोडून आणली जाते आणि जिथे आपण ती होळी उभी करणार आहोत तिथे आणून तिथे ठेवली जाते. त्यानंतर तिला थोडंसं तासलं जातं आणि हे जे तासत आहेत त्याला पाट काढणे असं म्हणतात आणि ती पाट काढणे असं म्हणतात आणि ही जी पद्धत आहे ती कायम परंपरेनुसार चालत आलेली आहे. त्याच्यामुळे ती काका थोडीशी तासून घेत आहेत खालच्या साईडने. त्यानंतर वरती एक नारळ बांधला जातो आणि तो नारळ पण ज्यावेळी आमच्याकडे गोमूचा नाच वगैरे असतो त्यावेळी बरेचसे त्यामध्ये खालूनच एक दगड मारतात. दगड मारला तो फुटला तर ठीक आहे, नाहीतर ज्यावेळी ती होळी उतरवली जाते त्यावेळी जे काका वगैरे आहेत बिलिये काका ज्यांच्या घरी आम्ही ही होळी साजरी करतो तिथंच ते लोक काढून घेतात. आता इथे आपली ही होळी वगैरे आणून झालेली आहे, तिथली सर्व तयारी झालेली आहेच आणि आत्ता नंतर ज्यावेळी होळीची पूजा वगैरे केली जाते ती उभी केली जाते. ती रात्री 8 वाजता सर्वांना टायमिंग ठरवून सर्वजण एकत्र येतात आणि तिथं होळी उभी करून मग तिची पूजा वगैरे केली जाते. आणि हे बिलिये काकांचं घर आणि इथे कायम पहिल्यापासून ज्यावेळी होळी असते त्यावेळी वडे आणि उसळचा प्रसाद म्हणून असतो. त्यामुळे आमच्याच गावातील सर्व महिला जे वडे वगैरे करायला येतात त्याची तयारी वगैरे इथे केली जाते इथे आणि ती वड्याची तयारी वगैरे करून मग जो तो आपापल्या घरी जातो आणि त्यानंतर पुन्हा एकदा तयारी करून मग 8च्या दरम्यान वगैरे आपण सर्वजण होळीसाठी एकत्र येतो. अशा प्रकारे आता आपण होळी वगैरे तोडून आणलेली आहे. तिकडे वडे उसळची पण तयारी झालेली आहे. तर मी चालली आहे घरी आणि आता आपण पुन्हा एकदा पुढचा कार्यक्रम पण बघूया सर्व एकत्र येऊन. काय उचललात? हो चाललं होतं काडी घेऊन आता परत येताना कोण चढा मारतो जरा चाला पोट कमी होईल. तर आता परत आपण 8 वाजलेत, 7:45 झालेत आणि आता आपण पुन्हा खाली चाललोय आणि आपण बाकीची पूजा वगैरे आता सगळी बघूया. तर सर्वजण दिलेल्या टायमिंगनुसार पुन्हा एक करून 8:30 पर्यंत सगळे एकत्र जमतात आणि त्यानंतर आपल्याला ही होळी उभी करायची असते. ती बघ मागे मोबाईल बाजूत ठेवा. आता ही होळी उभी केल्यानंतर ती व्यवस्थित उभी राहावी यासाठी आजूबाजूने खड्डा पूर्ण माती दगड वगैरे ठेचून त्याच्यामध्ये पूर्ण भरले जातात आणि ती गच्च अशी पूर्ण उभी केली जाते आणि त्यानंतर तिथं पुन्हा ती माती वगैरे झाडून थोडंसं शेण सारवून तिथे पूजेसाठी मांडणी केली जाते.
बोलत राहा तुम्ही. बऱ्याच ठिकाणी तुम्ही होळीसाठी बघता त्यावेळी तिथे लाकडं किंवा गोवऱ्या म्हणजे शेण्या वगैरे लावल्या जातात आणि ती आग पेटवली जाते. तर आमच्याकडे असं आंब्याचं झाड लावलं जातं आणि त्याला आंब्याचे काही टाळ बांधले जातात आणि जे आपलं गवत असतं म्हणजे आम्ही त्याला कराड म्हणतो, सुकलेलं जे गवत असतं ते आम्ही बांधतो आणि ते एकदा पेटून गेलं की मग आम्ही पूजा वगैरे मांडतो. हे गवत थोडंसं पेटून कमी झालं म्हणजे थोडी आग कमी झाली की त्याच्यामधून शबय शबय असं मागून 5 वेळा फेऱ्या मारल्या जातात. एकदा इथे होळी पेटून झाली का मग इथे आम्ही पूजा मांडली जाते आणि पूजा करताना अगोदर गणेश पूजन केलं जातं आणि त्यानंतर होळीची पूजा केली जाते. ठेवलेला असं सगळ्यांना सगळ्यांका तब्येत समाज सगळ्यांची सेवा चाकरी करून गेले महाराजा. आपलं ठणठण होऊ नयेत विनंती आधीची आपलं व्यवस्थित पार पाडले महाराजा सेवा चाकरी करून गेले महाराज. आणि काय त्यांची लग्न जमायची त्यांची सगळ्यांची लग्न जमायची बाबा. सगळ्यांची म्हणजे आमची पण इथे सर्वांची एक एक करून पूजा करून झाल्यानंतर पूर्ण गावासाठी म्हणून गाराणं घातलं जातं. त्यानंतर कोणाचे नवस वगैरे असतील तर त्याची गाराणी घातली जातात किंवा कोणी गेल्या वर्षी नवस केलेले असतील ते जर परत म्हणजे फेड करतो आपण त्याची गाराणी घातली जातात. त्यानंतर गावातून हे प्रत्येकजण आपण जसे होळीसाठी नारळ देतो त्या नारळातलं तिथं जे पाणी असतं ते होळीच्या मातीवरती तिथं ते घातलं जातं आणि जो तो नारळ असतो तो प्रत्येकाला एक एक जी वाटी असते म्हणजे करवंटी तो प्रसाद म्हणून दिला जातो. आणि अर्ध्या अर्ध्या नारळाची जी आपण शिरवणी करतो म्हणतो म्हणजे खोबरं आणि
आणि साखर मिळून जे तुकडे सगळे असतात त्याचा प्रसाद म्हणून सर्वांना दिला जातो. होळीची पूजा वगैरे झाली की पुन्हा सर्वजण एकत्र येतात त्यांच्या घरी आणि जे नारळ वगैरे असतात तिथे हे प्रसाद केला जातो, तो सर्वांना वाटला जातो. सर्वांनी प्रत्येकजण होळीसाठी गोड म्हणून पदार्थ आणलेलाच असतो, तो सगळं एकत्र करून प्रत्येकाला प्रसाद म्हणून तो दिला जातो आणि त्यानंतर वडे उसळचा हा प्रसाद असतो. आमका दोघांका बाकी जाऊन गहू वाणी घेऊन यायची. नक्की पहिले आमका तुकडे एकच पाठवची. तर अशा प्रकारे आमच्याकडे होळी साजरी केली जाते. आणि मी जसं म्हटलं की कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी जसं पालखी नाच वगैरे असं नसतो, प्रत्येक ठिकाणी जसं जसं तुम्ही प्रत्येक भागामध्ये जाल त्या त्या ठिकाणी अलग अलग पद्धतीने होळी साजरी केली जाते. तर आमच्याकडे अशा पद्धतीने साजरी केली जाते. आणि ही जी काही सगळी माणसं किंवा ही आमच्या गावातली जी काही लोक आहेत ती मोजून फक्त एक 6 ते 7 घरची सगळी जण आहेत. आणि गाव जसं म्हटलं जरी गाव मोठं असेल तरी पण प्रत्येकाकडच्या रस्ते वाटा वगैरे सगळं अलग अलग आहेत. मग जो तो सोयीनुसार तिकडे तिकडे असे बांधतात. आम्ही ही जी 5 घरं आमची लाईनीमध्ये आहेत, 6-7 घरं, त्यांची होळी आम्ही अगदी म्हणजे माझ्या लहानपणापासून सालाप्रमाणे आम्ही इथंच केली जाते बिलियांच्या घरी. आणि अशा प्रकारे हा आमचा होळीचा व्लॉग आहे आणि तो मी आता इथेच संपवते. आम्ही सगळेजण घरी आलोय. आणि तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.